अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली सरोजम सांद्रणीला बुधाभम जगन्नीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रं सदेवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे विमरत्यं वरम पुंडलिकाय धातु मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता नमसतो सज्जनास जेणे गेलेला सुपकाराच्या परोपकारासाठी दे कष्टविधी स्वधर्म संगती आचरण आता नम जनक जननी हा देह उत्पन्न जाई पासून सदा निरत करून सत्कार्यास लाविला आता नव रंगभूमिका कीर्तने उभे ही लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी दंडवत मस्तक माझा पायावरी ह्या वारकरी संताच्या शरण शरण जी हनुमंता शरण शरण जय हनुमंत शरण शरण जय हनुमंता शरण जय हनुमंत तुझा आलो रामदूता आलो रामदूता आलो रामदूता शरण शरण जय हनुमंता तुम्हालो रामदूता तुझालो रामदूता तुझालो रामदूता शरण जय शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील कळसरूपी गणल्या जाणारे हविकुगमिकर पंचम वेदाचे निर्माते देहू निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील गोड असा अभंग आहे. तुकोबाराय सर्वसामान्य जीवाला उपदेश करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही आम्ही जीव म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आलोत आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही काय केलं पाहिजे. महाराज सांगतात मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आम्ही वाम मार्गाला न जाता सत्य कर्म केलं पाहिजे. हेच करा निर्देश केला तुकोबारांनी. नरका घोरा का जाता थाप टाकत चला गॅप मारलं की थापाना का जाता नरका घोरा. अरे घोरा नरका ज्यानं जाता ते काम करूच नका ना. मग काय केलं पाहिजे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शुद्ध पुण्य कमावण्याचा प्रयत्न करा. शुद्ध पुण्य कमावून नारायणाचं स्मरण केलं तर काय फायदा आहे. तुकोबाराय सांगतात फायदा एकच आहे. शरणांगता देव राखे येरा वाखे विघ्नाचे. जो त्या भगवंताला शरण आहे अनन्य शरण आहे त्याचं भगवान परमात्मा रक्षण करतो. आणि जो त्याला शरण नाही त्याच्या वाटेमध्ये भगवान परमात्मा विघ्न आणतो. म्हणून तुकोबाराय सांगतात तुका म्हणे लीन व्हावे संताला आणि देवाला लीन व्हा. भगवंताचं शुद्ध पुण्य कमावण्याचं वर्म तुम्हाला कळून जाईल. कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते असा तुकोबारायांच्या अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं पुण्य पावन पवित्र असणारी भूमी झरी या गावामध्ये गेली अनेक वर्ष झाला सप्ताह चालतोय. या सप्ताहातील एक भाग प्रत्येक वर्षी माझ्या वाट्याला येतो आणि ते पुष्प आज माझ्याकडं आदरणीय हरिभक्त परायण ज्येष्ठ कीर्तनकार आमचा श्रद्धास्थान आमचा आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आमचे काका विलास महाराज आंबुलगेकर यांच्याकडनं ही सेवा माझ्याकडे प्राप्त झाली. सेवेसाठी साथ उत्कृष्ट आहे. आमचे दीपक भाऊ मृदंगावरती आहेत. आमचे निळू भाऊ आणि आमचे संतोष दादा माईकला आहेत. काका स्वतः टाळ घेऊन उभं टाकून आहेत.
आणि पुढे जुनी जाणती माणसं, अनेकांचं ऐकलेली, अनेकांचं श्रवण केलेली माणसं बसून आहेत. आज विशेष उपस्थिती आदरणीय हरिभक्त परायण आपल्या भागाचं वैभव, ज्यांनी सगळ्यात मोठा भागातला कार्यक्रम करून आम्हा तुम्हाला श्रवण करू घातला, असे आमचे रणजितजी महाराज ओळखतात. समोर उभं टाकून बसून आहेत. आणि यूट्यूब चॅनल आहे. आजच आलंय का रोज आहे मला माहित नाही, पण आज आहे. आणि सगळ्यांनी या यूट्यूब चॅनलला साजेस बसा, नाहीतर ते यूट्यूब वाल्याचं कुठ तर ते व्हायरल होतं महाराज. तुमचं बसणं, तुमचं हसणं, सगळ्या गोष्टी त्यात रेकॉर्ड होतात. आणि ते दूरपर्यंत गेल्यावर तुमची नामुष्की नाचक्की लोक म्हणायला नको, अरे कसं झालं र. आणि तुम्ही गावचं नाव मातीत घालू नका. तुम्ही मोहरम नव बापू मधी या, तर जा निघून घरी, काय देणं घेणं नाही. चला लवकर, एकतर मधी नाही ते एकतर घरी. मी कीर्तन करणार, मी अडबंग माणूस आहो, गावात लय शहरी पण आहे माझं. असलं बाई मधी येता बाहेर जाता, नाही ते इथं बसून आहे का पुढं वट्ट्यावर या, पुढे या, पुढं 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 तरी या, मधी तरी या, बाहेर तरी जा. महाराजाचं तोंड तर बघू नका, तुझं तोंड बघा वाटणं झाले रे म्हणा. बसून ऐकलं पाहिजे. कीर्तनाची मर्यादा आहे. चांगली चांगली मोठी मोठी वयोवृद्ध 70-80 वर्षाची बसून आहेत पुढं, ज्यांचे गुडघे बसू देत नाहीत. आणि तरणी ताक पोरं मोटरसायकलवरती. कुणाचा स्टँड मोडून गेला, मोटरसायकल कुणाची पडली तर लोक म्हणतात राजूरकरच्या कीर्तनाला गेलो सत्यानाश झाला. तुमच्या हात जोडतो, पाया पडतो, तुम्हाला काय करायचं ते करा, पण मोटरसायकलवर बसू नका कोणाची. पुढं बक्कड जागा या. तुकोबारायांचा अभंग आहे. सद्गुरु दादांची सेवा आहे आणि दादांची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न आहे. महाराज तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये माणसानं जन्माला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, याचं वर्म, याचं ध्येय आम्ही तुम्ही ठरवलं पाहिजे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आम्ही काय केलं पाहिजे हे जर नाही ठरवलं, आम्ही जर आमचं ध्येय नाही ठरवलं, तर आमचा जन्म येऊन काय फायद्याचा आहे. भगवंतानं सुंदर नरजन्माची प्राप्ती आमच्या तुमच्या पदरात टाकली. सुंदर असा नरजन्म मला वाटतं पुन्हा मिळेल असं शक्य नाही. मिळणाऱ्यातला नरजन्म नाहीये. दुर्लभ असणारा, अति दुर्लभ असणारा सापडला हा देह, कागतारी न्याय न घडे उपाय घडो आले, असा देह आहे. सापडतो. कितीतरी प्रमाण देता येतील. नरदेह दुर्लभ गाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. दुर्लभ आहे. आयुष्य प्राप्त होणं दुर्लभ आहे. नरजन्म तरी दुर्लभ आहेच, पण ह्या नरजन्म प्राप्त झाल्याच्या नंतर किती काळ जगता येतं. कुणाचं 10 वर्ष, कुणाचं 5 वर्ष, कुणाचं 2 वर्ष, कुणाला जन्मल्याबरोबर जगाचा निरोप घ्यावा लागतो. हे आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे. आपल्याला नरजन्म तरी प्राप्त होतच नाही देवा, पण प्राप्त झालेल्या नरजन्मामध्ये आयुष्य सुद्धा प्राप्त होत नाही. किंवा आयुष्य कमी आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत शे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी वहा, ध्यानी राहा श्रीहरीच्या. आयुष्य जातोय महाराज. घडी घडी काळ वाटे याची पाहे. काळ वाट पाहतोय, आयुष्य जातोय. नरदेह आमच्या हाताला आलंय, निदान लागले हाती आलंय, पण आम्ही तुम्ही याचं संरक्षण करून या देहानं परोच्च गतीची प्राप्ती आम्हा तुम्हाला करता येतं. हा देह म्हणजे साधा नाहीये. हा मनुष्य देह आम्हा तुम्हाला जो प्राप्त झाला तो फार मौल्यवान आहे, फार मौल्यवान आहे, साधा नाही. असा मिळाला म्हणजे फुकट मिळाला अजिबात नाही. आम्हा तुम्हाला जो नरदेह मिळाला, नरदेह श्रमांती प्राप्त झाला, दुःखांती प्राप्त झाला, यातनांती प्राप्त झाला. प्राप्त झालेल्या नरजन्मानं आम्ही जीवन असंच संसार करता 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 जर घालवलं तर या नरजन्मामध्ये आम्हा तुम्हाला साध्य काही होणार नाही. आणि साध्य आपलं पुढं असलं पाहिजे. ऐका ना, साध्य पुढं असलं पाहिजे. प्रत्येकानं ध्येय ठेवलं पाहिजे. प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. संसारी माणसानं खाली पाहावं आणि परमार्थात माणसानं वरती पाहावं. खाली म्हणजे कुठं चटईकड नाही,
खाली म्हणजे कुठं? गिट्टी फोडणाऱ्यांकडे पहा, ऊसतोड कामगारांकडे पहा. अरे ऊसतोड कामगाराची पत्नी एका छोट्याशा झोपडीत राहते, 4 वाजता उठते बिचारी, एवढ्याही थंडीत 4 वाजता उठून 3 दगडावर चुलीवरचा 4-5 भाकरीचा स्वयंपाक करते आणि काहीच शिकायत न करता मालकासोबत कत्ता घेऊन खांद्याला खांदा देऊन ऊस तोडते. तिच्या एवढं तर दुःख आमच्या नशिबाला नाही ना. याचा विचार संसारी माणसानं केला पाहिजे आणि परमार्थात माणसानं वरती पाहिलं पाहिजे. वरती म्हणजे कुठं? मंडपाला नाही ना. खाली बसलेल्याने टाळ घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, टाळ घेणाऱ्याने गायनाचा प्रयत्न केला पाहिजे, गायकांनी वादकाचा, वादकांनी कीर्तनकाराचा प्रयत्न एवढाच नाही. तामिळ तुम्ही तुकोबराय, ज्ञानोबरायकडं, प्रल्हादाकडं, ध्रुवबाळाकडं पाहिलं पाहिजे. आम्हाला कमीत कमी ती भक्ती येईल का? आम्ही करतोय ती काहीच नाही असं आम्हाला वाटेल आणि आमचा परमार्थाचा गर्व निवृत्त होईल आणि आम्ही परमार्थ करण्यासाठी तत्पर होऊ. वरती पाहिलं पाहिजे. आम्ही संसारात वरती पाहतो. शेजारी पुढे गेलाय, त्यानं गिलावा हाणलाय, आपणही हाण, अरे मरून जातो. गिलावा हाणून पाणी कोण मारते मरून गेल्यावर? शेजाऱ्याकडं, पाजाऱ्याकडं, भावाकडं, भावकीकडं पाहून आम्ही जर संसार करायला गेलो तर आमची माती होणार आहे, आमचं हित होणार आहे. माती होणार आहे महाराज. लोक म्हणतात भावकीला टिचून हाणतो. गप्र, ज्याचं नशीब आहे त्याचं ते त्याला मिळतं महाराज. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. कुणाला बालुशाही मिळत असेल तर कुणाला पिठलं भाकरी मिळत असेल. अहो नशिबात मिळून खाता येईना. मिळून साखर कारखानदाराच्या घरी गेलतो, नाव सांगत नाही, मोठा माणूस आहे, यूट्यूब चालू आहे. त्यानं घरी नेलं, ताटलीत 25 पदार्थ माझ्या. मी म्हटलं पाटील साहेब तुम्ही सुद्धा जेवण करा. मग त्याच्या मालकीनीनं त्याला जेवणाचं ताट आणलं तर 2च पदार्थ, जवसाची चटणी आणि पिवळ्याची भाकर. मी म्हणलं का हो, माझ्या ताटलीत 25 पदार्थ आणि तुम्ही 2च खाता. मला 3रं खालो की मरतोच म्हणा. प्राण जवळ नाही का? काय नाही. 25 पदार्थ लोकाला खाऊ घालण्याची ताकद आहे, तिथं स्वतःसाठी 50 खाणार नाही का? खाईल महाराज, 50 खाईल, 50 पदार्थ, पण खाता येत नाही, नशिबात नाही ना. मान प्राप्त करावं म्हणतोय, मान प्राप्त करण्यासाठी सायास करतोय, 8 तास करतोय, झगडतोय, लाखां खर्च करतोय आणि काही लोकांना फुकट मिळतो. काहीच खर्च करण्याची गरज नाही. मान धन आणि अन्न प्रत्येकाच्या संचीचा जसा आहे तसं प्राप्त होतं. म्हणून जीवनामध्ये मानाच्या, अन्नाच्या आणि धनाच्या पाठीमागं धावायचं नाही. 3 गोष्टीच्या पाठीमागं जर धावलं तर आम्हाला अधोगतीकडेच जावं लागतं. कारण आमच्या नशिबात नाही, आमच्या हातात नाही. ते आम्ही तुम्ही काय म्हणून भगवंताकडे मागायचं आणि काय म्हणून त्याला असणार? विनंती करायची. बरं विनंती करून मिळणारच नाही का? सगळ्यात मोठं दुःख आहे माय बाप. लोकांचं पाहिल्याच्या नंतर आमचं पोट दुखते, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतला आणि एक माणूस कीर्तनात येऊन बसला आणि असं करलं. मी म्हणलो काय झालं? पोट दुखला म्हणलं. डॉक्टरकडे जा, गोळी घ्यावा, इंजेक्शन घ्यावं, कमी होईल. 3 महिने झालं म्हणला, कमीच होईना. म्हणे का? शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतलाय तेव्हापासून दुखू लागले म्हणजे. अरे तुझ्या पोटावर ट्रॅक्टर फिरेल तर होईल का कमी? काय दुःख नाही, काय दुःख नाही महाराज. लोकांचं नीट झालेलं न पावणे सगळ्यात मोठं दुःख आहे आणि हे दुःख आपल्या अधोगतीला कारणीभूत आहे. हेच दुःख, दुसरं नाही. आता हे माणसं प्रत्येक गावात आहेत. तुमच्या गावात नसतील समजा, तुमच्या गावात दुसरा वट्टा नाही म्हणून नसतील की हाय वट्टा, मजा बघण्यात तर नाही अजून. तुम्ही इथली नाही मग तुम्ही बोलूच नका. गाव बघता बघता माझा बचपना गेला सगळा. वट्टा एकच आणि त्याच्या साक्षीनं हानतीत रट्टी. बघा बापूराव पाटलाचा
सोयाबीनचा ट्रॅक्टर भरून निघाला. कोणाचा? लोकात नाव घे ना, आपापल्या पार्टीतलं घ्यावं. आपल्या लात लागलं काय, बुकी लागलं काय. मोठा ट्रॅक्टर भरून निघाला आणि इथं बसलं होतं मुंडी हालीत. ड्रायव्हरला म्हणलं इकडे ये. कोणाचं वय? बापूराव पाटलाच होय. किती हाय? 100 क्विंटल. काय भाव चालू आहे? 5000. अबो एवढे नाही पैसे मायो. ट्रॅक्टर गेलं निघून. हे बसलं गणित करीत. चल त्याला म्हणा हे इकडे ये. बापूरावचा 100 क्विंटल सोयाबीन 5000 भाव एवढे लय पैसे. आबा बाबा बाबा इकडे ये. सौ गेली र. 100 जणाला अन्न नाही, पाणी नाही, आंघोळ नाही, गंध नाही. 12 वाजले 12. सुनबाई म्हणली पप्प्याला बारक्या म्हातार कुठं खपलाय. अंगाला पाणी नाही, पोटाला भाकर नाही. गावचे लोक मला नाव ठेवतात घालला गेली सून म्हणून. बघ पप्प्या जाऊन म्हाताऱ्याकडे बघला तर पप्प्याला म्हातारा म्हणाले हे इकडे ये. बापूरावचा 5000चा भाव 100 कुंड. पोरग म्हणलं मम्मी मटर बिघडलंय 5000 100 कुंटल म्हणाले. बापाला बोलणार र. माप शेतात होता चल योग. बाबा कशकीच करायला चला. बाप आला इकडे ये. बापूरावचा 100 क्विंटल सोयाबीन. बाबा याला माहित होत त्याचा बाप कसला आहे ते. बाबा पेंडपलीच्या चढाला गेल्यावर ट्रॅक्टर उलटलं. 100 क्विंटल सोयाबीन गेले. ट्रॅक्टरचा स्फोट झाला. ड्रायव्हर सहित खपले. हा मला भूक लागली जेव चल म्हणला. अरे लोकांचं सत्यानाश झाल्यावर जर तुला जेव वाटत असेल र. लोकांचं सत्यानाश झाल्यावर जर तुला जेव वाटत असेल, तुझ्या अंगाला जर कुटका लागत असेल तर तुझं कधी नीट होणार आहे का? असले कुटाने 12 भानगडी करण्यापेक्षा जगाचं कुटीत बसण्यापेक्षा बरं हे कुटीत येतं तुम्ही कुटी नाकी का. हेला म्हणल्यावर हेला लय खुश झाले बघा. हे वट्ट्यावर कुटीत येत तुम्ही दोघी चौघी एका घरात बसून कुटीत या. दिष्टीचं जिचं तिचं खलबत्ता संगत राहते. बाई काम सोडून आली. काय म्हणली शे माय तिनं आली हिंग बाई मला माहितच. तू कुठे चांगलं कुठ नीट होती. लोकाच कुठल्या नीट झाला असत तर कुठणार लय पुढे गेले असते महाराज. इमानदारीचा धंदा वय बापरा. कुठणं म्हणजे बिनपगारी फुल अधिकारी धंदा नाही. असले धंदे 12 भानगडी करण्यापेक्षा उत्तम धंदा आम्ही तुम्ही जीवनामध्ये शोधला पाहिजे. काय केलं पाहिजे हे ज्याला कळालं तो अधोगतीला गेलाच नाही, ऊर्ध्वगतीची प्राप्ती झाली. मात्र काय करावं हे कळालं पाहिजे. जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर, मनुष्य देहाला आल्याच्या नंतर मी काय करतोय हे ज्याला कळालं त्याच्या जीवनाचा उद्धार झाला. आयुष्य फार कमी आहे, फार फार कमी आहे. आणि कमी आयुष्यामध्ये आपल्याला काय काय मिळवायचं हे महत्वाचं आहे. संसार आहे, झोप आहे, रोग आहे, भय आहे. या सगळ्या गोष्टी करता करता काही काळ आमच्याकडे जो उरला असेल, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्य बालक पिडा रोग क्षय काय वजनासी उरले ती पाहेगा. काय उरतं महाराज? शिल्लक आमच्या पदरात काहीच नाहीये. आणि तेवढा सगळा काळ आमचा वाम मार्गात निघून गेला, कुटाने करण्यात निघून गेला, 12 भानगडी करण्यात निघून गेला. याची जिरीतून त्याची हानतून त्याला बघतो म्हणण्याचं निघून गेला. आम्ही काय केलं पण नेमकं आम्हाला मिळून काय फायदा झाला? मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे. याचा फायदा केला ज्ञानोबरांनी, याचा फायदा केला तुकोबरांनी, याचा फायदा केला नाथ महाराजांनी, संत महात्म्यांनी. देह प्राप्त झाला त्याचा फायदा केला. आम्ही तुम्ही सुद्धा हा देह प्राप्त होऊन याचा फायदा करणं गरजेचं आहे. आणि जीवनामध्ये काय करावं याचं जर ध्येय कुणाला कळलं असेल तर संतांना कळालंय. आम्ही तुम्ही कुणालाही न विचारता ही वाट निमोटपणे संतांना विचारली पाहिजे.
कारण या वाटेवरती जे गेले ते संत आहेत, ज्यांना फल प्राप्त झालं ते संत आहेत, ज्यांनी साध्य केलं ते संत आहेत. इतरांना कुठलीही गोष्ट साध्य झालेली नाही. आणि अलीकडच्या भानगडीत पडून साध्य असाध्याच्या गोष्टीच्या लोकांच्या खुणा ऐकण्यात आपला वेळ दवडता कामा नाही. अरे थोडा वेळ आहे आणि त्यातल्या त्यात दाखवणारा जर वाईट निघाला तर विषय संपला, आणि त्यातल्या त्यात जर बिन असणारा विरोधातला निघाला तर विषय संपला. हा तुम्ही अहो दाखवणारा हिशोबाचं पाहिजे. सांगतोय काय ऐकतोय काय त्याचं याला कळत नाही, याचं त्याला कळत नाही. एक बहिर मुक्क तुम्हाला कीर्तन येते काय? एक बहिर मळ्यावर पाकर हाणतंय मळ्यावर. आणि एक रस्त्यानं चाललं. सहज विचारलं का हा रस्ता झरीला जातो का? झरीला ऐ झरीला. ते मळ्यावरून म्हणलं खंडीभर धरला 10 मन होते. त्याच याला कळालं नाही, याच त्याला कळालं नाही. जिथं कळालंच नाही तिथं फायदा काय आहे? त्याचाही फायदा नाही, याचाही फायदा नाही. आम्ही तुम्ही संतांकडे गेलं पाहिजे, कारण संतांनी ही वाट आमच्या तुमच्यासाठी सोपी केली. मार्ग हा सुखरूप आमच्या तुमच्यासाठी संत महात्म्यांनी केला. एवढा सुभट, एवढा निका, एवढी गोड वाट संतांनी दाखवली महाराज. का संत महात्म्यांकडे गेलो, संत महात्म्यानं जर विचारलं ना महाराज मी जन्माला आलोय, मला मनुष्य जन्म प्राप्त झालाय, या नरदेहात मी काय करू सांगा, काय करू सांगा, ही विचारलं पाहिजे महाराज. तुकोबरे सारखे महात्मेजी तर विचारताय देवा अरे संसाराला आलोय पण मला दृष्टीच नाहीये, मी ज्ञानरूपी दृष्टी शोधण्याकरता चाललोय, अज्ञान रूपी आंधळा झालोय. अरे देवा ज्ञानरूपी दृष्टी दे रे, आता मज दृष्टी देई. पांडुरंगा माय बापा शरण मी आलो तुझ निवारवणी या तापा, अंजन लेवणी करी मार्ग सोपा, जाईन सिद्ध पंते अवघ्या चुकतील खेपा. अहो मार्ग विचारायचं संतांना श्री गुरु ज्ञानोबाने मार्ग विचारला कुणाला? निवृत्तीनाथ महाराजांना. निवृत्तीनाथ महाराजांसारख्याकडे गेले आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरांना वाट दाखवली. कृष्णांजन एक वेळा डोळा कृष्णांजन एक वेळा
तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पढळ श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला स्वज्वळ बाप रखुमा देवीवरू विठ्ठल दिनाचा दयाळ मार्ग दाखवला कोणी मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते येण्याची पंते चालो जाता न पडे गुंता कोठे काही संतांनी दाखवलेली वाट सुबाट आहे निकी आहे धोपट आहे त्यांना माहित आहे त्या वाटेवरती जावं मनाचा शांतपणा करण्याच्या भानगडीत माणसां पडू नाही 4 अभंग पाठ झाले म्हणजे गाता मूर्तीच्या भानगडीत जाऊ कुठं तर इचकून पडते नाही महाराज 4 गोळ्याची नावं पाठ झाले म्हणजे आमच्या साहेबाला शिकू नये सर्दीला हे द्या खोकल्याला ते द्या गप त्यांनी डिग्री केली राव डिग्री केलेल्या लोकांच्या नादाल भानगडीत पडायचं बघा चोराने एखादं कांड केलं ना आपण शिक्षा शिकू नये साहेब आहेत म्हणून सांगतोय त्यांना सगळ्या कलमा पाठ आहेत आणि त्यातल्याच्यात वकील असेल तर त्याला राय देऊच नाही खोटा दबर आणते त्यानं नुसता नाही महाराज सगळ्या गोष्टी त्याला ठाऊक आहे काकाजींच्या पुढे आम्ही शानपणा हाणाय जाऊन पाचर हाणली तर अवघड परमार्थ नावाचा काय खेळ म्हणजे काय पोरखेळ आहे का लोकांनी घासलं आमच्या दीपकरावनं घासलं काय घासलं पकवाजाचे बोल घासले त्यावेळी पकवाज वाजवता आला साधी टाळ वाजवाय ना टाळ ते म्हणते कशकीत वाजवून आले गुड्डे गुड्डे बोल गप्र थापड हाणाव त्याला गुड्डे गुड्डे बोल अरे एक तर बाजू ना केव नाही महाराज अनुभव विषय वेगळा आहे पाठांतर विषय वेगळा आहे कारण ज्यांनी केलं त्यांना ठाऊक आहे वाट कुणाला विचारायची कुण्याही आयऱ्या गैऱ्याला वाट विचारू नका जीवन प्राप्त झाले ना काय केलं पाहिजे हे मायबापाला सुद्धा विचारू नका मायबाप सुद्धा संसारात नेऊन घालणार आहेत पोरग विचारलं ना बाबा मी काय करू बाप म्हणते म्हैस चारेव फवारणी कर धंदा कर कोळपधार बायको कर 12 भानगडी करून बोंबलत बस माय काय सांगते सुनान नातू कर काम कर धंदा कर हुदा कर माय तिथंच घालतो पण बापाही संसारात नेऊन घालतो आम्हाला तुम्हाला मुक्त स्थिती दाखवणारे संतच आहेत संत त्यांच्या विना आम्हा तुम्हाला मुक्तीची साधना वाट दाखवणारा दुसरा कोणीच नाहीये कारण मार्गी बहुत याची गेले साधू संत ते प्रमाण आहे महाराज आम्हा तुम्हाला उद्धार करण्याकरता संत केले उपकार सांगू मी काय दिले अक्षया भयदान अक्षया भयदान अक्षया भयदान दिले अक्षया भयदान मनवोरे आलोया मनवोरे आलोया मनवोरे आलोया
बाप न करी ऐशी माय धर्मे त्याच्या देखिले पाय दिले अक्षय भयदानगा. कारण तुकोबारासारख्या महात्म्यांवरती उपकार संतांनी केला. तुकोबाराय का आजचे का हो? तुकोबारायांचा अनुभव साधा आहे. ज्या तुकोबारांनी 5-5 अवतार घेतले, 5-5 अवतार देवाच्या संगती जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर एवढे अवतार घेणारे तुकोबाराय. किती जुना तुका म्हणे तदी होतो आम्ही का म्हणे तरी होतो आम्ही. का म्हणे तरी होतो आम्ही. शुकदेवाच्या काळातले तुकोबाराय. एवढे अवतार उपभोगणारे तुकोबाराय. त्या तुकोबारांना सुद्धा मार्ग विचारावा लागला. संतांनी मार्ग दाखवला. म्हणवणी आलो या देशा नाही तरी बोललो दिशा दाता तोही मज भेटला इच्छा येऊन मार्ग. आपला विषय चालू आहे. मार्ग दाविला सरी सागा संत महात्म्यांनी दाखवला. म्हणून जीवनामध्ये आम्ही तुम्ही संसाराची जीवनाची आपल्या मनुष्य देहाची वाटचाल संतांना विचारली पाहिजे. आणि वाटचालाचा पहिला शब्द आहे जीवनामध्ये माणसानं काय केलं पाहिजे आणि काय करावं हे सांगण्याचा प्रयत्न तो उपदेश करतात तुकोबाराय अभंगाच्या प्रथम. करणे ते हे करा करणे ते हे करा करणे ते हेची करा. करणे ते हेची करा. करणे ते हेची करा करणे ते हेची करा करणे ते हेची करा. करणे ते हेची करा. नरका घोडा कांदा अरे का गोरा तुकोबारासारख्या महात्म्याने सांगितलं नरका घोरा का जाता. अरे नरक ज्यानं चुकतो ते कार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण नरक साधा नाही महाराज. नरकाची यातना सगळ्यात कठीण यातना सांगितली. नरककुंड एवढे रवरव सांगितले. आणि नरककुंडाला जाण्याचा रस्ता बघा तुम्ही. सुंदर वर्णाले गरुड पुराणात. वैतरणी नावाची नदी आहे. जात असताना वैतरणी नावाच्या नदीमध्ये रक्त आहे, पू आहे, मांसाचा चिखल आहे. हे तुडवत तुडवत जावं लागतं. ऐका ना,
पोहता पोहता दमछक्की झाली का गटांगळ्या खाऊन रक्त आणि पू प्यावं लागतं. खाण्यासाठी रस्त्यात काही भेटत नाही महाराज. वैतरणी नदीचा प्रवास सगळ्यात खरतड प्रवास महाराज. अनेक वर्षापर्यंत सोसल्याच्या नंतर पुन्हा नरकात नेऊन घालतात. आणि हे नरक महाराज सांगतात रवरव आहेत. नरककुंडातून वरती येणं सगळ्यात कठीण आहे. म्हणून आम्हा तुम्हाला ही नरकाची यातना चुकवायची असेल तर काय करावं हे कळलं पाहिजे. कारण जीवनामध्ये रस्ताच आहे कर्म प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेलं आहे. कर्म प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. जन्मलेल्या बाळापासून ते अंतिम श्वासापर्यंत आमच्या पाठीमागं कर्म आहे. कर्मानंच आम्ही जन्माला आलो. कर्मानं सिद्ध होता येतं, कर्मानं साधक होता येतं, कर्मानं देव होता येतं. आमचं कर्म उत्तम असेल, आमचं करणं चांगलं असेल, कर्म म्हणजे करणं चांगलं असेल ना तर आम्ही काय होत नाही देवा. रंकाचा राव आणि रावाचा रंक केवळ आमच्या करण्यामुळं होतं. पण आम्ही जीवनामध्ये काय केलं पाहिजे तर आम्ही जीवनामध्ये भगवंताचं निस्सीम भजन केलं पाहिजे. ऐका ना महाराज सांगतात जीवनामध्ये आम्ही भगवंताचं भजन कसं केलं पाहिजे. अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. 6 चाली असल्यामुळं मला आज कासरा वडावं लागणार. चलू द्या थीर मला हानतील म्हणतो रस्त्यात केदवळ लावला असं म्हणून. रस्ता बिकट आहे सांगू ना तुम्हाला किती बिकट आहे. आम्ही तुम्ही करत असताना कर्म नावाचा विचार करायला दृष्टीने जर गेला तर कर्म सगळ्याला आहे. पण कर्माचं फळ हे वेगवेगळं आहे. आम्ही केलेलं कर्म वेगळं आहे, तुम्ही केलेलं कर्म वेगळं आहे. प्रत्येकाची श्रवण भक्ती मंडपात जेवढे बसले तेवढ्याची वेगळी आहे. प्रत्येकाला एकच कीर्तन ऐकत आहेत सगळे, पण प्रत्येकाच्या कर्माचं फळ सारखं नाही. लक्ष देऊन ऐका बरं का माय भाऊ. सगळेजण एकच कीर्तन ऐकत आहेत एकाच मंडपात, पण प्रत्येकाचं फळ वेगळं आहे. प्रत्येकाला मिळणारं फळ वेगळं आहे. सगळेच टाळ घेऊन उभा टाकलेले आहेत सगळेच, पण प्रत्येकाला टाळ घेणाऱ्याला फळ सारखं नाही. प्रत्येकाचं फळ वेगळं आहे. सगळेच कीर्तनकार पत्रिकेत आहेत, कीर्तन करून जातात, पण प्रत्येक कीर्तनकाराचं फळ वेगळं, पाकिट वेगळं, दणका वेगळा महाराज. सगळे एक नाही, एक आहेत का? प्रत्येकाचा दणका वेगळा. माणसं जरी माणसंच असतील तर माणसात परी आहे. भाऊ असतील तरी सारखी राहत नाही. भाऊ तिथं आमचं तुमचं कर्म विशेष वेगळं आहे. आता प्रत्येकाच्या ऐकणाऱ्याचं कर्म वेगळं आहे. मनाचे कान करून जो ऐकतो त्याला उत्तम फळ, उगा ऐकावं म्हणून ऐकतो त्याला मध्यम फळ. काही लोक घरी झोपच येणार म्हणून कीर्तनात येऊन झोपते त्याला कनिष्ठ फळ, त्यालाही फळ मिळतं. कीर्तनात झोपणाऱ्याला सुद्धा फळ मिळतं आणि घरी झोपणाऱ्याला ढेकूळ सुद्धा मिळत नाही. कीर्तनात माणसाने येऊन झोपाव पण कीर्तनातच झोपाव. ऐका भानगड आहे भाऊ, कीर्तनात लय फरक झोपते. एक म्हातारी कीर्तन संपल्यावर मजा आली. बापू मी म्हणलो काय माय तुझा कीर्तन एवढा नंबर 1, तुझ्यासारखं कीर्तन मी माझ्या जिंदगीत ऐकाय नाही. वा काय का नाही. एक तर बाई मला थुकनावरी निघाली, तर सगळे थुकती त्याला कोण आणलंय म्हणून. बरं झालं. मग मला म्हणली बापू भागात जर कुठं कीर्तनाला जात असतील तर मला घेऊन जा. मोठेपणान महाराज तिला गाडीत बसून मोरच्या सीटला घेऊन गेलो. महाराजा संघ आली म्हणून तिला गादी घालून दिली पुढी. ती केला रामकृष्ण हरीला झोपली, विठ्ठल जय जय विठ्ठलाच उठली. इथं कशाला काय म्हणाय ती आपण नेल्या आपली फजिती. गाडीत जाताना म्हणलो माय लई पटलंय, लई ऐकलो, तृप्त झाले म्हणली. आणि रामकृष्णाला झोपली तर जय विठ्ठला उठलीस. बापू त्या रोजी समाधान झोपलो तर आजच झोप लागली म्हणली. अहो विषय नाही झोपा, कीर्तना झोपा त्याचा काय विषय नाही, पण झोपा फळ आहे महाराज. कीर्तना झोपलं त्याला सुद्धा फळाची प्राप्ती आहे. कनिष्ठ फळ, मध्यम फळ, उत्तम फळ. कारण कथेचं फळ वेगवेगळं आहे. ऐका तुम्ही शुकाचार्यासारखा सांगणारा फळ सांगतोय मी, फळ ऐका. शुकाचार्यासारखा सांगणारा आणि राजा परीक्षितीसारखा श्रवण करणारा असेल तर मोक्ष फळ प्राप्त आहे. आमचं तसं आहे का? आमचं तसं नाही. चला पुढं. नारदासारखा सांगणारा आणि व्यासांसारखा ऐकणारा असेल फळ मध्यम आहे,
पण जगाचा कल्याण करणारं फळ आहे. माझ्यासारखे सांगणारे आणि तुमच्यासारखे ऐकणारे आदम फळ आहे. ह्याचं तर काही होईत ना, ह्याला वरी गेल्यावर उलट हाणते, काही बी हाणला असं म्हणून. याच्या संग तुम्हालाही हाणते, गवा संग किडे. बैमान हो का ऐकल्यावर कानात बोळे घातल्या नाही म्हणते. खराय महाराज. आदम फळ आहे. आदम राजूरकरांच्या कीर्तनानं जर लोकांचा उद्धार झाला असता तर झरीला 7 वर्ष बोंबलत याची गरज पडली नसती महाराज, नसती. एवढे वर्ष ताण ताणू पट्टी लावू लावू पंक्ती करकर सप्ते करायची गरज पडली. उगा येड्याचा बाजार आहे. कराव म्हणून करायचोय, मोकळं बोलतो, माय शपथ खोटं बोलतो. कठीण आहे. फळ नाही. उत्तम काम नंबर 1चं काम करा, नंबर 1चं फळ मिळतं. तुम्ही बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मी काय तेवढं विशेष सांगण्याची गरज नाही. ज्यानं नंबर 1च्या फवारण्या केल्या, नंबर 1चं खात घातलं, येळवरती पेरला आणि येळवरती कापून हार्वेस्टरला हालेरला घालून राज घरी आणून, ऐका बरं का, राज घरी आणून 57-58 चालूच्या भावात इकला आणि ते सगळे पैसे आणून त्याचं जर सोनं घेतला, 1.30 असताना घेतला आणि 2 वरी गेल तर 2,08,000 गेल तेव्हा इकला. फळ किती पट झालं? नियोजनानं केलं का फळ, आणि नियोजन हुकलं का माती. ऐका, फवारणी केला, खत घातला, सगळंच केला, नंबर 1 सोयाबीन कमरला आलं, 5-7 हजार देऊन कापला आणि ढिगाऱ्याला लावला, खालून वरून पाणी शिरलं आणि चक्क कुजून गेलं. सगळं करून फळ मातीत आहे, शून्य आहे. आमच्या कर्मावरती अवलंबून आहे. रात्र जाईल कर्म सांगायला, रात्र कर्मावरती अवलंबून आहे. उत्तम कर्म उत्तम फळ, मध्यम कर्म मध्यम फळ, कनिष्ठ कर्म कनिष्ठ फळ. कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, शेतकरी असेल, ड्रायव्हर, कंडक्टर, चोपदार, भालदार, कोणी घ्या, आपल्या कर्मानुसार फळाची गती आम्हा तुम्हाला प्राप्त होते. निका करू नये वाया जातं. तो सुद्धा कर्माचा दोष आहे. कुठंतरी हुकलं का गेलं. म्हणून जीवनामध्ये आम्ही काय केलं पाहिजे हे आम्हाला कळावं. महाराज सांगतात, युगा परत्वे साधना वेगळी आहे. काय करावं हे जर तुकोबारांना विचारलं तर तुकोबार करता युगातल्या लोकांना सांगतील. करता युगातल्या लोकांना तुम्ही तप करा. काय करा? तप करा. आपण करता युगात जन्मलो नाही, आपल्याला दिरगे नाही, सोडून द्या. त्रेतायुगातल्या लोकांना सांगतील तुम्ही काय करा, तुम्ही असणार यज्ञ करा. काय सांगतील? यज्ञ करा. आम्ही तुम्ही त्रेतायुगात जन्मलो नाही, दिरगे नाही, सोडून द्या. द्वापारातल्या लोकांना सांगतील तुम्ही गुरुभक्ती करा. गुरुभक्ती. आम्ही तुम्ही द्वापारात जन्मलो नाही, आम्हाला तुम्हाला देणं घेणं नाही. मात्र कलियुगातल्या लोकांना तुकोबाराय सांगतील गुरुभक्ती नका, यज्ञ नका आणि तप. कलियुगा माझी करावे करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये आम्ही कीर्तन केलं पाहिजे. आता कीर्तन म्हणजे कोणतं? कंबर बांधून, धोतर नेसून, अंगरका घालून, पटका बांधून, दणक्यात असलं कीर्तन नाही. असलं कीर्तन केलं त्याला उलट टांगते. मी आधीच सांगलो तुम्हाला, हे कीर्तन नाही.
हे कीर्तन करणारे कीर्तनकार तर लई झाले इस्तूट लागला माय शपथ हो कीर्तनकार हुळहुळ झाले गौरी खाली पाणी पडल्यावर इंच कमी आम्ही महाराजांचे लोक पाणी पडल्यावर आमच्या गोट्या खाली इंच कमी पण कीर्तनकार लई हुळहुळ झाले उच्चला धोंडा की कीर्तनकार चांगला गायक मिळाय तयार नाही चांगला वादक मिळाय तयार नाही आणि कीर्तन मी करतो हा तू बी करतोस र घंटाभर कीर्तन कर चराट वळा काय लई लागला लई झाले कीर्तनकार पण हे कीर्तन नाही कीर्तन हे नाम काकाजी न हे नाम घोष सकळ ओतंबरे रस तुटते पाश भवबंधाचे तुटती आश भवबंधाचे तुटते पाश भवबंधाचे तुटती आश भवबंधाचे कीर्तन हे नाम घोष कीर्तन हे नाम घोष हरिचे निर्लज हरिचे दास हरिचे दास सकळ ओतंबरे रस तुटते पाश भवबंधाचे चांबले रस पाश भवबंधाचे कशाला कीर्तन म्हटलं पाहिजे नामघोष नावाचं कीर्तन आहे आणि ते नामघोष नावाचं जर आम्ही संकीर्तन केलं तर त्या संकीर्तनानं भवबंधाचे पाश तुटतात येणे जाणे खेपा येण्याची येते खंडती त्या चिंतनानं त्या श्रवणानं त्या संकीर्तनानं आमच्या तुमच्यातले दोष निवृत्त होतात दोषांची निवृत्ती होऊन आम्ही तुम्ही सद्गतीला प्राप्त होतो ते चिंतन केलं पाहिजे म्हणून काय करा राम राम स्मरा आधी ऐका पुढचं ऐका अंडरलाईन करा लाहो करा गाठ घाला मूळबंदी सांडावा उग्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदी गा काय करा लाहो करा कशाचा नामाचा संकीर्तनाचा लाहो करा किती जण करतात हो लाहो करणारे किती थोडं हात वरती करा बरं सकाळी सकाळी उठलं का स्नान झालं का लाहो वा दोन आहेत बरेच आहेत पण लाजून काजून हात वरती करणं आमचेच माणसं हात वरती केले तिकडं सुद्धा बरेच आहेत लाहो पहा तुम्ही ते लाहो कसा करतात आता हे माणसं माहीत असलेली व्यवस्थित करतील हो काय काय माणसं करायचा म्हणूनच करतात बसले मांडी घालून अशी माळ घेतली अशी डोळ्याला लावली मी त्याच्यात लई फिरलेला हा म्हणून सांगतो अशी डोळ्याला लावली धाबारा म्हणे एकदा छानत्यात वकर लावणार रानसावडीच नाही तर ट्रॅक्टरचं वकर तनख्यात वावर तिकडीच मी 1008 नामस्मरण केले तुला खड्ड्यात पुराव असला लाहो करून काय फायदा आहे सांगू लाहो करणाऱ्याची पद्धत सांगतोय का एक माणूस उठलं का लाहो करायचा उठलं का लाहो पण लाहो झाला स्मरण झालं की गिळायला लागत होतं मात्र त्यानं सांगलेली भाजी केलं तर खाव बायकोच्या मनानं बायको केलं तर ताट फेकून द्याव खाऊ नाही ते रागीट होतं ह्या काळातलं नव्हतं जुन्या काळातलं होतं या काळातली उग खाते केस घातलेली सुद्धा खातेत गोड झाली या काळातला विषयच वेगळा आहे
नाही म्हणलं तरी गप्प बसतेत. मिरची कुटका हान म्हणलं तरी हानीत येत. अजूनही नंबर 1 झाली म्हणून वरपून हानीत येत. जुन्या काळात दरारा होता. मग दरारा म्हणजे काय साधा काय मिशा बी तशात. आता मिशात नाहीत. आता मिशा ठेवलं तर मी आमच्या चाद बुडवायच्या कामाच्या सुविधा आमच्या मिशीनाट दरारात होता महाराज. दरारात तसा होता. भाजी कर म्हणलेली गेलं तर जेवा नाही तर ताट फेकून द्यावा. एका दिवशी आंघोळ करून स्मरण करायला बसला आणि बायको कुठतो बाहेर गेली शेजारणीकडे. आहे उगे कुसू काय झालंय. स्मरण करता करता बसला स्मरणाला. बायको बाहेर गेलेली आली आणि बघली. माय म्हणली ना बसलाय म्हणजे माळी वडायला. आता काय खरं नाही. यानं म्हणलेली भाजी कशाची करू म्हणून बी विचाराय नाही. हुशार होती झरीतली बायली का असन. लय 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 हुशार होती. लय हुशार. तिनं काय केली माहित आहे. काय केली माहित आहे. टोपलं जे भाजीचं होतं पहिलं टोपल्यात भाजीपाला ठेवीत गेले. फ्रीज नव्हते महाराज. भाजीपाल्याचं टोपलं घेतली त्याच्या पुढी जाऊन बसली. त्याच्या पुढी त्याच्या चालू आहे. त्याच्या पुढे महामहिम जाऊन बसले. महामहिम त्याच्यापेक्षा 3 पट हुशार. महामहिम बसल्यावरती असं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण स्मरण चालू आहे. हिनं खालून टोपल्यातून असं जड धरून वांग उचलली. रामकृष्ण हेच चालू होतं. रामकृष्ण हरी म्हणलं. माय गे म्हणली वांग नग म्हणला नाही म्हणली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि धरून गोबीचा गड्डा उचलली. रामकृष्ण हरी. पुन्हा टमाटो धरली. 3च भाज्या होत्या. रामकृष्ण हरी टमाटो उचल्यावर रामकृष्ण हरी म्हणला. माती खातोस की काय म्हणली. 3 भाज्या तुला घालू काय. पुन्हा रिपीट केली. रिपीट पुन्हा वांग धरली. म्हणला. पुन्हा गोबीचा गड्डा धरली. रामकृष्ण हरी वांग्या पुरीस गोबी बरी. गैराधी अरे बैमाना आधी सांग गोबीची करण पुन्हा कर भजन. समज गाव कामात काम नाही जमत. असल्या स्मरणानं आम्ही पातकाल जाऊ. पातकाल काय कामाचं आहे. आमच्याकडे हरिपाठ करत होतो. आता ऐकूच नाही म्हणून सांगतो तुम्हाला. माल मला काका सांगले माल असला काट डुप्लिकेट बी राहणे ओरिजिनल बी राहणे. लोकाला सोनं बी भय वाटाव सोनं बी राहणे. ऐका मी सांगतो ऐका. एक माणूस आमच्याकडे म्हातारा हरिपाठ करत गेले. 80 90 95 वर्षाचं म्हातारा हरिपाठ. आंघोळ केलं की हरिपाठ. धोतर नेसता पहिला तांब्या टाकलं की चालू करा. मस्तपैकी म्हाताऱ्यानं पहिला तांब्या टाकला. धोतर नेसत हरिपाठ चालू केला. 12 वाजता आणि तिकडून बाहेरून 4 म्हशी सुटल्या. आणि त्या म्हशी आमोनाकडे जायच्या. थोरल्या सुनबाईन गहू वाळू घातली होती. गव्हात शिरल्या आणि म्हशी गहू खावल्या. म्हाताऱ्यानं बघला म्हणला माय शपथ म्हशी गहू खावलेल्या. भाकर आपल्याला चावना. गरम गरम चपाती चावते. एवढ्या गहू जर मशीन खाल्या तर आपल्याला महिनाभर मातीत खावं लागते. म्हणला कोपन यायचे कोणा अवघड आहे. आता म्हशी हाणायच्या हाणाय तर येईना. हरिपाठ चालू आहे बोला येईना. घरात सांगावं तर सांगा येईना. गप म्हणून उतरा येईना. म्हाताऱ्याचा हरिपाठ हळूहळू चालू होतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हातार दुप्पटला गेलं. हरिमुखे म्हणा सुनबाई म्हणते का आरडू लागले रे म्हणली. पोरग म्हणतं दोषक बिघडून गेले. ते कामातून गेले. जाऊ दे त्याचं कोणी ऐकून वाया गेलं म्हणत. ती गेलेली केस कुणीच येणार त्याच्याकडं. अजून हरिपाठ चालू आहे. दुप्पट तिप्पट केलं तरी कुणी येणार. हे म्हणलं आता काय करावं. गहू तर वाचवायचे हरिपाठ तर सोडाय नाही. यानं ऍडजस्टमेंट केली लगेच. हरिमुखे म्हणा एवढ्या हळू नाही ऐकू जायासारखं म्हणलं ते. हरिमुखे म्हणा अरे म्हशीला कोणतं राहना. पुण्याची गणना काय केलं माहित आहे. हरिपाठात ऍडजस्टमेंट केलं. आपलं कीर्तन बी तसलंच होय. का आपलं कीर्तन कसलं होय ऍडजस्टमेंटच होय. आपण उगा ब्रह्मवेत्ता म्हणूच नाही. ऍडजस्टमेंट होय. ऍडजस्टमेंट म्हणजे मला कळत सांगतोय. एका ढोर्राक्याने केली. ढोर्राक्यानं मी गाडी ब्रेक करून उभं टाकलो. म्हणलो हे कसली इन भैर. त्यानं म्हणा महाराज तुम्हाला कळणं अवघ जावा. आणि तसंही लोक आम्हाला कळणार. मलाच काय सगळ्यालाच कळणार म्हणते ती त्याला पुढच्या याला. बघा तुम्ही लहानपणी मायबाप म्हणते आमच्या पोराला काही कळणार. मायबाप म्हणते आमच्या पप्प्याला काही कळणार.
लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या हेला काही बर बर आमच्या हेला काही कळणार. म्हातारा झाल्यावर पोरं म्हणते आमच्या बाबाला काही. ह्याला कळते कवा नाही ना कळते कवा. कळणार तेच तिघाच्या खांद्यावर जाते काय चौघाच्या की मला माहित नाही ते मी तिघाच्या म्हणलो. मी कवा खांद्यालाच गेलो नाही कोणाच्या. नाही ना महाराज असं नाही. स्मरण करायचं लाहो करायचा तसा लाहो केला पाहिजे. महाराज सांगतात का जीवन कृतार्थ झालं पाहिजे. आम्ही तुम्ही भजन करत असताना आजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे 21,600 वेळा 24 तासात श्वास घेतो आणि श्वास सोडतो. कुणाला मोजायचं असलं तर 24 घंटे रिकामी बसून मोजा. 21,600 वेळा श्वास घेतो श्वास सोडतो 24 तासात. याच्या दुप्पट होतं नामस्मरण. पण कमीत कमी रोज 21,600 वेळा नामस्मरण होतं. एवढं नामस्मरण तुकोबारायासारख्या महात्म्याने केलं, ज्ञानोबारायासारख्या महात्म्याने केलं महाराज. प्रमाण आहे. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. अंगे मुरला चंद्र, अंगे मुरला चंद्र, अंगोंगी झाला चंद्र, अंगोंगी मुराला चंद्र. भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद. ज्ञान गिळोणी गावा गोविंदी ज्ञान गिळोणी ज्ञान गिळोणी गावा गोविंदी गा. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, अंगोंगी मुरला चंद्र, अंगोंगी मुरला चंद्र, भोग भोगिताची आटला भेद, भोग भोगिताची आटला भेद. नाम गिळोणी गावा गोविंद गा. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुरला छंद, भोग भोगिताची आटला भेद.
ज्ञान गिळोनी गावा गोविंदी गा असं भजन केलं पाहिजे महाराज. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाती सांभाळी विठ्ठल. टाळी वाजवा. हरे विठ्ठल हर टाळी वाजवा, टाळी. बोला पुंडलिक विठ्ठल देव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल देव विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदे हरी देव करटखेडवाडी करणे ते हिची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक मला संगत हेच करा.
जीवनामध्ये नामस्मरण नावाची साधना करा. नाम नावाची साधना उत्तम आहे. लाहो करा गाठ घाला मुळबंदी. अजून एक प्रमाण आहे पहा. करा रे बाप्पांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. काय करा? हरीचं साधन करण्या. मॉनिटरला आवाज द्याव. हरीचं साधन करण्याचा प्रयत्न करा. हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. आमच्या जीवनाचा उद्धार त्या नामानं होणार आहे, इतर साधना नाही. तप केलं, जप केलं, अनुष्ठान केलं, तीर्थावळी केली, व्रत वैकल्य केलं, काहीच फळ प्राप्त नाही. तपाला गेलं तर करिता तपे काम क्रोध खवळती, नित्य नित्य जोडी अभिमान वाढती, करिता तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती. बरोबर आहे, यांचं प्रमाण आहे ना. जीवनामध्ये या साधना करत असताना प्राप्त काय होतो? काहीच नाही. आम्ही तुम्ही व्रत वैकल्य आधी साधना करण्याच्या भानगडीत जातोय, पण प्राप्त काही नाही होत. तुम्ही पहा, परवा निघालत बघा, ते पहाटे 5 उठून महादेवाला जायचं. पांढरी साडी, पांढरत लुगडं, पांढरत फूल, कुणाचं तोंड बघण्याच्या आधी महादेव. 8 वाद्य कोणा त्या महादेवाची पूजा. घरचा महादेव उपाशीच. घरच्या महादूला तेल नाही पाणी नाही, मिळल काय? काहीच नाही. व्रतादी साधना केलं तर फळ आहे. एकादशी नावाचं व्रत घ्या तुम्ही साधं. दशमीच्या दिवशी एक भक्त, एकादशी निर्जला, आणि द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता जेवायची, अशी होय एकादशी. उद्या एकादश म्हणजे आज संध्याकाळीच पाव किलो पोहे हाणते. एकादशीच्या सकाळी अर्धा लिटर दूध हाणते, भगभग करायला म्हणते. पाव किलो शाबदाना दही घालून आणते, भगभग करायला म्हणते. काजू बदाम थोडी खाते, ताक पिते, भगभग करायला म्हणते. 2-4 केळं खाते, पुन्हा भगराची भाकर, टमाट्याची भाजी आणते, पुन्हा भगराच्या इटल्या, भगराचे डोसे, भगराचे उत्तप्पे हान. अजून संचाला भगराची कढी, भगर भात. अजून संध्याकाळी 12 वाजलं की भगभग करायला म्हणते, पोहे हाणते पाव किलो. काय तुझी एकादशी नाही ना, फळही नाही, आणि त्या एकादशी तुझ्यात सवय नाही. मी बऱ्याच ठिकाणी विनोदानं सांगतो बघा. तुम्ही आम्ही करतो ती काय क्रिया काय व्यवस्थित आहे का? साधी लग्न लावायची क्रिया घ्या, आम्हाला जमत नाही. तुमच्याकडे लावतात काय लग्न? लावतात की नाही? लग्न होतात की तुमच्याकडे? नाही, भाग बदलला की पद्धत बदलते म्हणून विचारलो. लग्न लग्न लग्गम तेलुगू कळते का? लग्नामध्ये जी आंतरपटा धरली जाते, धरतेत का? मधली आंतरपटा, तिच्यावर काय असते? स्वस्तिक. नवरीनं आणि नवरदेवानं मंगल अष्टक पूर्ण होईपर्यंत त्या स्वस्तिक कडे बघावं. मंगल अष्टक पूर्ण होईपर्यंत, आणि ते मंगल अष्टक पूर्ण होईपर्यंत एकमेकाचं तोंड पाहू. आता प्री वेडिंग निघाली, लग्नाच्या आधीच मोकळा कारभार. तुमच्या मनाने हिंडा, फोटो आला तुमच्या संग राहील. लगन लागताना बघा काका, ते फोटोवाला सुधरूच देना झाला. वरी बघा, इस्माईल इस्माईल. साधा लग्न नावाचा विधी आम्हाला जमत नाही हो. बारा मनगडीत पडायचं. मग तुमच्याकडे होतेत काय सत्यनारायण आहेत की गावात? महाराज सत्यनारायण घारा कोण आहेत? बाहेरून हा ते चिजा झाली चौक. 12 गावला एकच आहे,
त्या सत्यनारायणाची फीस बी मोठी दांडगी आहे. 15,000 म्हणाले, 11,000 म्हणाले. एका गरीब्यानं नवस केला सत्यनारायण घालायचा आणि महाराजच गौसना 11, 15 आणि 7. यानं म्हणला आगावीचा एवढे पैसे देऊन ते सत्यनारायण घालणं होईना. आणि निघती माझ्यासारखा महाराज नवीन निघालता खेडेगावात. लोक म्हणले त्यानं बी करते काय की बघा. आणि त्याच्याकडे गेला, महाराज सत्यनारायण म्हणला कीर्तन जमते, सत्यनारायण तेवढं जमना, पण तुमचं म्हणलं तर करतो. केवढ्यात? 1000-1100. हा बरं आहे म्हणला, कसलं बी करा. आपलं 900चं वय, पण लवकर आटपावं लागते म्हणला. 4 वाजता आटपल तर 5ला कीर्तन आहे म्हणला झरीत. त्यानं म्हणला कवा आधी करा 900चं. तयारी झाली, खोबर वाट्या, सुपाऱ्या, खोंबो. नंबर 1चा माल सत्यनारायणला. खवट खोबरं, बी नाही ते इलायचीचे बोंड, पिले नाही ते हळदीची खोंब, कुईजलेले मनुकेन वाकडी लवंगा, सग टाकून द्यायचा माल सत्यनारायणाला. आणलं महाराजाला म्हणा पूजा. 1100 कशाची दिलो म्हणला, पूजा तुम्हीच मांडा. महाराजानच पूजा मांडली. हे का म्हणला मला उशीर होते कीर्तनाला जायला, मी म्हणतो तसं म्हणा. यानं म्हणला मला आता कुठं दुसरं येते. माझ्या बाप दादाच्या काळात बी कोण घाटल नाही, नवस केली माझ्या मुळावर आलं म्हणला. मी म्हणतो तसं म्हणा, काय हरकत नाही म्हणा. म्हणतो तसं म्हणतो म्हणला. मामा म्हणा, या नाही म्हणला मामा म्हणा. मी नाही हो तुम्ही मामा म्हणा. मी नाही हो तुम्ही. सत्यनारायण मजा होय की तुमचा होय? त्याने म्हणला सत्यनारायण मजा होय की तुमचा. मामा म्हणतोस की म्हणणार, मामा म्हणतोस. म्हणलेले म्हणल्यावर राग आला, ओढून पाड म्हण काना खाली आणला. त्याला वाटलं सत्यनारायण असंच मारावं लागते काय. महाराज यजमान महाराजाला जवळ लाता बुक्याचा शेजारच्या बाया ऐकाय आलत्या सत्यनारायण. शेजारच्या बाया म्हणल्या मग चालू झालंय काय. तिनं म्हणली देवाऱ्याच्या घरात दन वाजला म्हणजे. गेल्या निघून बघून निवत तयार झालं. सुनबाई म्हणली आत्याबाई कुठवर आलंय बघा सत्यनारायण. सासू जाऊन बघून सुनाला म्हणते सुनबाई देवाऱ्याच्या घरापासून वसरीला आलंय म्हणजे. आता इथंच चुलीच्या घरात येते, इथंच निवत दाखवून पाणी फिरवून पाया आलं. ते आलं चढावडी. याला वाटलं जेवढ्या बुक केलंय तेवढं पुण्य लई. काळ वेळ झालं महाराज. काय केलं तर सत्यनारायण सुटना. बाई म्हणली मोर्चा सल्ला घालतो सुटू दे. महाराज म्हणला 7 जन्मात येईना. असल्यानं उद्धार होईल का नाही महाराज. ही साधना उद्धाराची नाही. नामस्मरण प्रमाण झालंय आपलं. टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळोनी गावा गोविंदे गा, ऊर्ध्व मुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊन छंद, घेऊन आला दान निजतत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेवी याला भेद. आता काय व्हाया जायचं नाही. ऐका ते तुम्हाला काय माहित नाही, आमचं माहिती. योग्याच्या कोणा योगी जाणे. कुणाला कळल्यावर तुम्ही पुढचे भविष्यकार होत होते. आमचं माहिती. चला अजून एक प्रमाण आहे. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो, हृदयी धरोनिया ध्यान बाबा, समाधी वैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतो बाबा
छंदो बाबा बाळ छंदो बाबा बाळ छंदो बाळ चंदो बाबा बाळ चंदो बाबा ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ छंदो हृदय धरोणी राजान बाबा बाळ छंदो निर्वाण बाबा बाळ छंदो सारख्या महात्म्याने केलं भजन आणि भजनातून त्यांना शुद्धी प्राप्त झाली म्हणून दुसरं साधन न करता साधन हरीचं करा नामस्मरण नावाचं साधन करा दुसरं महाराज सांगतात हे साधन का करा नरक चुकवण्यासाठी करा या साधनानं अनेकांचा नरक चुकवला आणि महाराज सांगतात नरक चुकवला अनेकांनी नरक चुकवला ते नामाच्या साधनानं म्हणून हेच करा नरका घोरा का जाता म्हणजे नेमकं याच्यापासून प्राप्त काय होतं नेमकं काय करा तुकोबाराय सांगतात नेमकं नामाच्या साधनानं शुद्ध पुण्याची कमाई करा शुद्ध पुण्य ते एक जयामध्ये नारायण शुद्ध पुण्याचा संचय करण्याचा प्रयत्न करा आता पुण्य सांगायला आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे पण धावत्या वेगात सांगून जातोय पुण्याचा प्रकार आहे शुद्ध आणि पुण्याचा प्रकार आहे अशुद्ध दोन प्रकारचं पुण्य आम्ही तुम्ही सप्ताहामध्ये जर पंगत घातली तर पुण्य कोणतं मिळतं बापो सप्ताहात घातलेली पंगत शुद्ध पुण्य कमावून देते सप्ताहातली पंगत शुद्ध पुण्य कमावून देते लग्नातली पंगत 4 आयटम वाढून मट्टा कोशिंबीर टमाटो कापून काकडी कापून मुळा कापून अजून पापड गांजर अजून काय काय हाय का बकळ बकळ हेकळ बकळ टकळ लय साधन लग्नात हिन इवाई झटका हानुनी म्हणून 2-4 गाव पदार्थ तर म्हणून तुझ्या लग्नात काय केलं दिक बुडवा भात वरण म्हणून 2-4 वस्तू आयटम वाढून लग्नाच्या पत्तीनं पुण्य शुद्ध नाही कोणतं अशुद्ध का तर लग्नाच्या पंक्तीला कुंकाचा करंडा सोपाचा डब्बा लावून राहते म्हणून लिहिलेलं राहते खाली पत्रिकेत येथे आहे स्वीकारल्या जाणार नाही आणि जीवाला लिवायचं नाही हाणायचं मांडी खालून रट्टा बघा तुम्ही मूळ म्हणजे जीवाला मूळच होय तुम्हाला येते का मूळ मला 170 मूळ आले गेले सरी साहेबाला माहित आहे एक आलेला माणूस तेलाची विचारते महाराजाचं घर कुठं आहे म्हणून तोंडाला आहेत मजा 170 मूळ मुळात काय 35 रुपयाचं अंतरायचं
40 रुपयाचं टायल. नंबर 1 काय म्हणून वारीला नेलो. सासवडच्या मुक्कामाला मधून चिरून गेलो. 90 रुपयाचं टिफिन लबरचं. दिसा एवढं भग. माझी बाई म्हणली नंबर 1 आहे, पोराला खिचडी भरून देतो शाळेला. गरम गरम खिचडी भरली की 3 जागी वाकून गेल्या. मूळ म्हणजे मूळ. कमीत कमी किती द्यावं लागते बापूराव पाटील आयराला? तुमच्याकडे काय चालू आहे भाव आयराचा? नाही मजाही सोयरी पण आहे, माहित राहावं. 500 किती आयर? 500 जाया याला 500 आयर आला 500. आणि यदा कदाचित ऊन फिन लागलं तर साहेबाला 5000. अवघड आहे मला. ह्याच नाही बक्कळ डॉक्टर आहेत का? डॉक्टर दुसरी नाही. ऊन पिन लागल्यावर द्यावंच लागते. ते मूळ म्हणजे जीवाला मूळच होय. एखादं गटमन पाणी पिऊन फकमन मिळलं त्या जीवाला तर पक्क मूळ होय. अजून ते 500 आयर द्यायला घ्या. द्यायला जावा त्यानं कसा सोंग करते. नका राहू द्या हो. ते काय करत बसल्या, त्याची काय गरज नव्हती. हो बरोबर चलना झाले म्हणून कुंकू लावलेला. दाबून हाणती पट्टा. त्याची काय गरज नव्हती. नग नग म्हणीत 500ची नोट हाणतेच हाणते. हे तुम्हाला तेवढं चांगलं जमलं. महागल्ला वर्ग. सोयरिणीच्या घरी गेल्यावर साडी काढताना बघत्यात, पिसा काढताना, तांदूळ लसणाचा गड्डा, खोबरवटीची चीप काढताना बघत्यात. फराळ चहा झाला की बाई आता आम्ही निघत्या. मग तिनं म्हणते तसं कसं, तुम्हाला कुंकू लावायचा इकडे या. मग तिथवर जाणार, जाऊन ती साडी पिसा लसूण तांदूळ बघणार. तसलं काही करणार का ग माय? तसलं काही मला जड भारी नको ग माय. नुसतं कुंकू लावा नुसतं. तिनं म्हणते तुम्ही काय माझ्या घरी बार येत्या? तिनं म्हणते येईना तर काय झालंय बघा. पाट्यावर बसणार. हे काय करत बसल्या? ह्याची काय गरज नाही. नुसतं कुंकू लावा. उग करत बसली आहे. कॅरी बॅग द्या, तांदळा सहित आणते. चला आपला विषय नाही. आले बापू या. आता मला नेजे कोणा राहावा चौकाच्या खांद्यावर असं. याच्यापेक्षा 1200ची किंमत 1200ची. तुम्ही बघा 4 लेकराचं बारसं राहते की नाही. ते लेकरू पाळण्यात झोपच ना. मंडपाच्या तोंडाला आज्याच्या काकत राहते. लोक म्हणा जावळच हाय हो पाळण्यात झोप. बंद कर मोबाईल. हंडगा लावा म्हणलास काय तू? काय युट्यूब चॅनल आहे इथं बघ की. ह्याला लाईक कर, सबस्क्राईब कर. फुकट बघतोस की काय? माल एकाने इकाव सगळ्यांना घ्यावा. केलेले आहेत तुम्ही. केलेलं असलं तुम्हाला उगा दिसते. उद्या उगा झटके हा नका तुम्ही तिथून बसून मोबाईलला. पुन्हा सांगतो ना कर तुम्हाला शिवस्तीशीर. लेकरू कुठं राहते म्हणा. जावळच लेकरू आहे हो. बाहेर लवते पाळण्यात झोपवा. चिडचिड करायला म्हणते. चिडचिड करायला की 500च्या नोटा हाणला नाही म्हणतो. अशुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य. शुद्ध नामस्मरणानं प्राप्त होतं ते शुद्ध पुण्य. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते. आणि प्राप्तीचा फायदा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. शरणांगता देव राखे
राखे एरा वाखे विघ्नाचे. जो शरण आहे त्याचं रक्षण करतो. धर्मराजा शरणांगत आहे आणि दुर्योधन शरणांगत नाहीये. दुर्योधन युद्ध हारतोय. 99 कौरव मारल्या गेली, एक दुर्योधन वाचला. वात्सल्य प्रेम आहे. आईनं सांगितलं, बाळा स्नान करून नग्न स्वरूपात ये. तुझं शरीर पतिव्रता धर्माच्या व्रतानं तेजोमय दिव्य आणि पोलादी बनवते. स्नान करून नग्न येतोय आईकडं गांधारीकडं. देव म्हटले, गेला सगळा जर पोलादाचा झाला तर मरणार नाही ना. माझ्या धर्माचं कसं होईल. काळजी त्याला आहे. असले फुलं टोपलीत भरले आणि त्या रात्री पहाटेच्या वेळी 3-2 वाजता फुलं घ्या फुलं. नग्न चाललाय. ओ नग्न नग्न कुठं. तुम्ही कोण. मी दुर्योधन, हस्तिनापूर नगरीचा होणारा सम्राट. वारे सम्राट असं उघडच येत होय. आईकडे चाललोय पोलादी व्हायला. अरे गुप्तांग तरी जहाज. शाप देईल आई तुला. वस्त्र नको म्हणले. अरे वस्त्र नको, फुलं घे. पैसे नाही, फुगड घे. लोकांचं सत्यानाश करायचं झालं की फुगड देवा. सुरू लोक तोटा फुगड देत. नक्कर खाय, थोडी घे. उगा नक्कर घे. दाणा काहीच होईना. हात 8 रोज देते तर 9व्या रोजी म्हणा, 10 रुपये दे. बापाची पेंड आहे की काय. तोटाचा पुडी आणतो, तू बी खाय मी बी खातो. चला फुकट हार दिलं. फुकट. गुप्तांगा भोवती गुंडाळे नाही पुढे गेला. सगळं शरीर पोलादाचं झालं पण कमरेपासून मांडीचा भाग कच्चा राहिला. भीमान तीच मांडी फोडून दुर्योधनाचा प्राण घेतला. मला काय सांगायचंय. शरण आहे धर्मराजा. त्याच्यासाठी भगवान परमात्म्यानं काम केलं आणि दुर्योधनाच्या आड विघ्न आणलं. येरावाखे विघ्नाचे शरणागता देव राखे. म्हणून आम्ही तुम्ही भगवंताला शरण व्हावं. भगवंताला शरण जे आहेत त्यांच्या जीवाचं रक्षण झालं. ते संत ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली सारखे महात्मे म्हटले, भगवंताला तुम्ही शरण जा. देवाला तुम्ही जर शरण गेला तर तुमच्या जीवाचा उद्धार होणार आहे. तुमचा जीव मुमुक्षु तत्वापर्यंत मोक्ष पदापर्यंत जाणार आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही भगवंताचं भजन असणार. रात्रंदिवस करून त्याला शरणार्थी व्हा असं ज्या तुकोबारांनी सांगून तुकोबारे स्वतः शरणार्थी झाले आणि ज्या तुकोबारांचा उद्धार झाला त्या तुकोबारांचं भजन सगळ्यांनी टाळे वाजून करायचं. हे पा आत्तापर्यंत आम्ही भजन केलो, तुम्ही काहीच केलं नाही, फक्त बसून आहे. सगळं गुत्ता आमच्याकडे आहे का. सगळं गुत्त नाही ना. गुत्त्याहून आठवलं सांगतो. एकाचा बाप मेला. बाप मेल्यावर त्यानं 13 दिवसाची क्रिया करायची. महाराजाकडे आला. महाराजाला म्हणलं, महाराज ओ 13व्याची क्रिया करायची किती होतील. महाराज म्हणले 13व्याची क्रिया करायचे 10,000 होतील. महाराज 10 घ्यायचे 15 घ्या पण सगळं तुम्हीच. महाराज म्हणले सगळं करतो पण दोस्क. म्हणला 5,000 कशाची वाढवून देऊ लागलो. म्हणला बाप त्याचा मरावून दोस्क हेच करावं असं काय आहे का. आमच्याकडं सगळं गुत्त नाही. आता तुम्ही सुद्धा भजन करू लागायचं. यूट्यूब चॅनल आहे भास्कर भाऊ. एकाला झूम करून घे. कुच्चर किती आहेत ते कळते. कुच्चर एका माणसावर नजर राहाव तुझी भजन करताना. सगळ्यांनी असं हात वरती करायचं. चला साहेब हा सगळ्यांनी हा भजन वय भजन. आता असं नाही, असं सगळ्यांनी वरी करा. आता मी म्हणलो बघा
एवढा गोड सप्ताह चालू असताना देवाच्या दारात जे जे हात वरी करत नसतील त्याचे हात पुढच्या सप्त्यापतर राहत नेमन माझी जीभ काळी आहे. मी म्हणले बोलायला इमानदारीनं हातवरी करा. टाईट बाबा राहीनाच बघा. हा टाईट असंच राहू द्या. असंच आम्ही नका जाऊन चहा पिऊन येत्या. तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम बोला पुंडलिक वरदे वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव का म्हणे लीन भावे कळी भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते तुकोबरे सांगतात. संतांना लीन झाल्याशिवाय भक्तीतलं वर्म कळत नाही. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. वर्म एकच आहे. लीन भावे संतांना साधूला आणि देवाला लीन झाल्याशिवाय वर्म आपल्याला परमार्थातलं कळत नाही. लीन झालेला उजवा सांगितला. तुम्ही पहा महापुरानं सगळी झाडं जातात पण लवाळ्या मात्र वाहून जात नाहीत. का तर त्या लवाळीचा एक गुण आहे. ती लवाळी पूर आल्याच्या नंतर वागते आणि पुराला म्हणते बाबा तू वरून जा माझी काय हरकत नाही. लीनता घेते. पूर गेल्याच्या नंतर आपणच उभं टाकते. ती लवाळी आहे. झाड म्हणतं लिंबाचं बाबळचं हेकळाचं टाकळाचं बोरीचं मी वाकणार नाही. पूर म्हणतो तू वाकूच नको बुडातून हाणून येते. समुद्रापर्यंत ठेवतच नाही त्याला. वाकणारे टिकले आणि असे ऊर काढणारे बोंबलत गेले बोंबलत. म्हणून परमार्थात ऊर नाही. परमार्थात वाकायचं संसारात ऊर काढायचं. संसारात ऊर काढणं गेल्यावर लोक जगू देणार. संसारात एक बुक्कीला 2 बुक्या पाहिजेत तर संसार होतो. कच्च्या माणसाचा संसार राहिला का? कच्च्या माणसा लोक इकून खातील. मला इकून येड्याचा संसार राहिला नाही. संसारात तुम्ही पक्क व्हा कित्येवर काढा. परमार्थात मात्र लीन व्हा. लीन झाल्याशिवाय तुमच्या जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. एवढं तुकोबऱ्यासारख्या महात्म्याने सांगितलं. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी शिवा आमच्या काकांकडनं माझ्यापर्यंत प्राप्त झाली. वेळेवरती येता आलं आणि बोलता बोलता सगळ्यांनी साथ दिली म्हणून सेवा झाली बरं का. 6-7-8 गावची टाळकरी आली. अजून 1-2 गावची राहिलेच वाटते चाल द्यायची. पण राहू द्या तुम्ही उद्या या. तुम्हाला उद्या मिळेल. अजून आमच्यात जेवढं होतं तेवढं आम्ही दिलं. काकाला म्हणलं मी 4 करू. काका म्हणे नाही नाही अरे कुणाला नाराज करून ये रे बाबा आपला कार्यक्रम होईल 6 करू. काका 6 केले पण आमच्या दीपकरावचा बुकना झाला. एकटाच वाजवला. विचारा किती वाजविलो. गोड साथ दिली. सगळे गायक वादक आमचे संतोष दादा असतील, आमचे निळू दादा, आमचे दीपक भाऊ, हाळीकर महाराज, आमचे काकाजी. हे माईकचे तोंडाचे नाव घेतलं बरं का. नाही तर सगळ्याच घ्या म्हणले. आता आपल्याकडे एक नियम आहे. एक चिठ्ठी घ्या त्याच्यावर तुमचं नाव लिहा. 500ची नोट गुंडाळून मला आणून द्या. कीर्तन संपेपर्यंत तुमचं नाव घेतो. 100% घेतो नाही असं नाही. असो आज विशेष उपस्थिती आपल्या भागातलं वैभवरत्न ज्यांनी आपल्या भागात नयनरम्य दृश्य दाखवून गोड असणारा सप्ताह केला. टॉप 10चे कीर्तनकार आपल्या भागाला ज्यांनी दाखवले असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण रणजितजी महाराज यांच्या खिशात आता जेवढे कीर्तनकार आहेत. मी यूट्यूब पुढे बोलतोय बरं का. दादांच्या खिशात जेवढे कीर्तनकार आहेत तेवढे कुणाच्याच पाकिटात नाही. कुणाच्याच. सगळे कीर्तनकार सगळे गायक वादक त्यांच्यावरती जगदंबेची कृपा आणि कृपेनं त्यांना ती सहाय्य. त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि सगळ्यांना एक विनंती आहे. पोरं हो तुम्ही उभं टाकून ऐकले तर ऐकले पण आमचं आता एक काम करा. 4G 5Gचे टपर काढा. चट
ब्लॉग काढा, यूट्यूब काढा आणि यूट्यूबला जाऊन भास्कर पाटील ग्राफिक्स कीर्तन सोहळा नावाचं यूट्यूब चॅनल आहे. त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटी दाबायला विसरू नका. ते दाबा, ते घंटी दाबाल तरच रोजचे कीर्तन तुम्हाला येतील. आमच्या सगळ्यांची कीर्तनं अगदी निलंग्यापर्यंत, लातूरपर्यंत, पंढरपूरपर्यंत जाऊन आमचा भाऊ शूटिंग करतोय आणि तुम्हाला आई तर घरी बसून बघायला मिळेल. साहेब, कीर्तनात बसून गुडघे थाटून घेण्यापेक्षा ती लैनिक 4G 5G खापरावर येडेवाकडे रील्स बघून बोट फिरवण्यापेक्षा येडेवाकडे कीर्तन करायचे कीर्तन आहे का? एकतर आपल्या माणसाचा फायदा होईल, आपली माणसं आपण मोठी करायला शिका. तुम्ही बघा, इतर जातीचा अनुभव घ्या. शीख असतील, मारवाडी असतील, ही लोक आपली माणसं मोठी करण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही म्हणजे राव भारतातली म्हणजे हिशोबाची नाहीच जात. विवेकानंद स्वामीनं काय केलं, भारताचा प्राणी संमेलन होतं अमेरिकेत. सगळ्यांनी वेगवेगळे पशु भरणीत भरून झाकणं लावून आणले. विवेकानंद स्वामीनं भरणी नेली पण झाकण लावलं नाही. दुसऱ्या देशाचे म्हणले, हो तुमचे पशु पळून जातील. विवेकानंद स्वामी म्हणले, पळायला काय अवलाद भारताची वय? म्हणले अजिबात पळणार नाही, पळून जाणारी नाही. आणि खरंच बघत होते तर 2-4 खेकडे होते. एक खेकडा वरी पळत आला का दुसरा खेकडा वरून जाव त्याचं तंगडं धरून खाली आणा. आमची अवलाद कशी आहे? तंगडं धरून खाली आणणारी अवलाद आहे महाराज. आमची अवलाद आमच्या माणसाला मोठं. तुम्ही बघा, 2 एकर शेत कोणतरी घेऊ द्या, वडू घेत नाही र, ह्याला गौसलही म्हणतात. तुला बरं गौसल झालंय आणि तुझं गौसलेलं दाखवतोस की काय उघडं ठेवून? नाही महाराज, आपली माणसं आपण मोठी करायला शिका. आपलीच माणसं शेवटी आपल्या कामाला येतील. भागातलाच पकवाजा तुमच्या मौतीला हरिपाठ वाजल, भागातलाच गायक तुमच्या मौतीत टाळ घेईल. मग नामवंत भारी भारीचे कोणी कोणतं तुम्ही आणाल, तुम्ही आणू नका. ते महाराजांना जमलंय, ते त्याच्या खिशात आहेत पण जमलंय. तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला परवडणार सुद्धा नाही. आणू नका. 1-2 वर्ष आणून सुद्धा फायदा नाही. आपल्या भागातली आपली माणसं मोठी करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच महाराज सुद्धा आपल्या भागातला एक माणूस वरती नेण्याचा प्रयत्न करतायत. माझ्या समोर आपल्या भागातला एक गायक महाराजांनी टॉप 10 मध्ये दिला आत्ता. तुम्ही सुद्धा हे शिका, आपली माणसं मोठी करण्याचा प्रयत्न करा. परत एकदा बोलता बोलता हे का मज न करतो फुटका आहे, फुटक्या तोंडातून आगावचे शब्द गेले असते. उदाहरणकडनं माफ कसा एवढी अपेक्षा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती अंगभूती युक्ती नया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका मने विठ्ठल जय जय विठ्ठल.